नमस्कार. जय सद्गुरू. दिगंबराश्रम विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र गणेशपुरी संचालित दिगंबराश्रम इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल स्टडीज गणेशपुरी विश्वस्त मंडळांचा प्रतिनिधी आणि इन्स्टिट्यूटचा प्रतिनिधी या नात्याने मी मितेश रतीश जोशी तुम्हा सर्वांचं गुरुचरित्राच्या अंतरंगात या वर्कशॉपसाठी मनपूर्वक स्वागत करतो. आपण 7 दिवस रोज संध्याकाळी 6:30 वाजता ऑनलाईन पद्धतीने गुरुचरित्राचं निरूपण ऐकणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वांनी एक बेसिक नियमावली पहिले समजून घेऊया. हा सगळा वर्कशॉप ऑनलाईन होणार आहे आणि आपण गेले 1 वर्ष कोरोनाच्या या काळामुळे सगळेच जण ऑनलाईन लेक्चर्स, क्लासेस, बऱ्याच गोष्टी करत आहोत. त्यामुळे कुठे म्यूट करायचं, कुठे अनम्यूट करायचं, कुठे माईक ऑफ करायचा, ऑन करायचा, कुठे व्हिडिओ ऑन ठेवायचा, ऑफ करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्कशॉपभर 1.5 तास सगळ्यांचे व्हिडिओज आणि ऑडिओज बंद असतील. फक्त बुवांचा व्हिडिओ आणि ऑडिओ हे ऑन असेल. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की कृपया आपले व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ ठेवा. सगळ्यांनी 6:20ला इथे लॉग इन व्हायचं आहे. 6:25 पर्यंत सगळ्यांना ॲडमिट केलं जाईल आणि डॉट 6:30 वर्कशॉप चालू केला जाईल. त्यामुळे सगळ्यांनी वेळ पाळावी ह्याची मी तुम्हा सगळ्यांजवळ विनंती करतो. बऱ्याच जणांना गणेशपुरी हे तीर्थक्षेत्र नेमकं कुठे आहे ह्याची माहितीच नाही आहे. त्यासाठी मी थोडक्यात गणेशपुरीविषयी माहिती सांगतो. ठाणे जिल्ह्यातलं हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. वज्रेश्वरी आणि गणेशपुरी दोनही तीर्थक्षेत्रांमध्ये मोजून 2 किलोमीटरचं अंतर आहे. गणेशपुरीला भगवान नित्यानंद स्वामी यांचं समाधी मंदिर आहे. त्याचसोबत गणेशपुरीचा जो मुख्य गणेश आहे गणपती मंदिर, या मंदिराच्या वतीने आपण ही इन्स्टिट्यूट रन करत आहोत. याच मंदिरामध्ये दिगंबर स्वामींची समाधी आहे. 1982 साली गंगा सप्तमीच्या मुहूर्तावरती त्यांनी समाधी घेतली आणि स्वामीजींच्याच नावाने आपण ही इन्स्टिट्यूट 22 एप्रिल 2021ला रामनवमीच्या मुहूर्तावरती चालू केली. मंदिरामध्ये दर महिन्याला एक देवता आणि त्या देवतेशी निगडीत स्तोत्रमंत्रांचं सामूहिक पठण केलं जातं. तर गेल्या वर्षी अधिक महिना होता आणि अधिक महिन्यामध्ये रामरक्षेचं आपण सामूहिक आवर्तनं ठेवली होती. त्यानंतर अश्विन महिन्यामध्ये श्रीसुक्ताची आवर्तनं ठेवली होती. ही सगळी आवर्तनं आपण मंदिरामध्ये करायचो. पण जसा कोरोना आला, मंदिरं बंद झाली, उपासना केंद्र बंद झाली, तर तेव्हा पुढे काय करायचं असा जेव्हा विश्वस्तांच्या पुढे प्रश्न उभा राहिला होता, तेव्हा आम्ही सगळी उपासना ही ऑनलाईन चालू केली आणि एका ग्रुपचे आता 5 व्हॉट्सॲप ग्रुप आणि जवळजवळ 900 ते 950 साधक एकत्र येऊन नामस्मरण करत आहेत. तर तेव्हा रामरक्षा जेव्हा आपण आयोजित केली होती तेव्हा बऱ्याच साधकांचे असे मेसेज आले होते की आम्हाला रामरक्षा मराठीत वाचायचे, आप्तसज्ज धनुषा विषस्पृशा इथे आम्ही जरा अडखळतो, किंवा श्रीसुक्त आम्हाला म्हणताच येत नाही, जरा मराठीत तसं भाषांतर असेल तर द्या. तर तेव्हा कुठेतरी मनात रुखरुख लागली की हे आपण व्यवस्थित शिकवू शकतो किंवा हे शिकवण्याचं आपल्याकडे चांगलं माध्यम आहे, हे माध्यम आपण निर्माण करावं. या विचारधारेतनं आपण ही इन्स्टिट्यूटची सुरुवात केली आणि मे महिन्यामध्ये आपण पहिला 2 मेपासनं 11 मेपर्यंत 10 दिवस अथर्वशीर्षाचा वर्ग घेतला, ज्याच्यामध्ये 80 लहान मुलं सहभागी झाले होते. सकाळी 10:30 ते दुपारी 5:30 वाजेपर्यंत 10 बॅचेस मुलांच्या चालायच्या. आणि आजकाल CBSE ICSE बोर्ड्सची इंग्लिश मिडियमची मुलं मराठी आणि संस्कृत भाषा म्हटलं की कपाळाला आठ्या. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांना 1 तास तिथे शांत बसून अथर्वशीर्षाची संथा द्यायची, हा आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता. मग मुलांशी थोडं गोडी गुलाबीने बोलून त्यांना हळूहळू सगळी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देऊन त्यांना आपण अथर्वशीर्षाची संथा दिली. आणि आज तीच मुलं दर विनायकी चतुर्थीला आणि दर संकष्ट चतुर्थीला एकत्र येत गणपतीची 11 आवर्तनं करत आहेत. त्यानंतर पुढे रामरक्षेची संथा दिली. त्यानंतर मुलांचं बेसिक संस्कृत जरा सुधारावं या उद्देशाने संस्कृतचे वर्ग घेतले. सो या अशाच सगळ्या चळवळीतून पुढे गुरुचरित्रावरती एक निरूपण व्हावं, गुरुचरित्र लोकांना समजावं. दासबोधावरती अनेक वर्ग सतत होत असतात, बुवांचे सुद्धा वर्ग आहेत, पण गुरुचरित्र विषय हा फारसा बोलला जात नाही. ही मनात कुठेतरी रुखरुख निर्माण झाली आणि लगेचच मिलिंददादांशी बोलणं झालं आणि मिलिंददादांना विनंती करण्यात आली की कृपया तुम्ही बुवांशी बोला आणि हा असा वर्ग आपण आयोजित करूया. आणि 1 महिन्याच्या आत आपण हा वर्ग आयोजित केला आणि आज जवळ ऑनलाईन 50 जणं इथे सहभागी झाले आहेत. अमेरिका, कॅनडापासनं लोक जॉईन झालेत आणि इथे ऑफलाईनला सुद्धा एक 5-6 जणं आपल्याला दिसत आहेत. तर एक छोटं अंकुर ह्या इन्स्टिट्यूटला आता फुटलं आहे. आता तुम्हीच सगळेजणं मिळून ह्याचा वटवृक्ष कराल यात शंकाच नाही. मकरंद बुवा रामदासी यांच्याबद्दल मी काय सांगणार, आपण सगळेजण त्यांना ओळखतो.
महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा त्यांचे अनेक कीर्तनं प्रवचनं होत असतात आणि त्याला म्हणजे महाराष्ट्रात तर घरोघरी त्यांचं नाव पोहोचलेलं आहे. तर आपलं भाग्य आहे की त्यांच्या मधुर वाणीतून आता आपण पुढचे 7 दिवस गुरुचरित्र नीट समजून घेणार आहोत. तर मी जास्त न बोलता सगळी धुरा बुवांच्या हातामध्ये देतो आणि तुम्हाला विनंती करतो की कथेला आरंभ करावा. धन्यवाद. शांतपणे डोळे मिटून अर्धा मिनिट बसायचं आणि मग कथेला आरंभ करायचा. शांत बसूया अर्धा मिनिट. श्री मंगलमूर्ती मोरया, भगवती श्री जगदंबा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री दिगंबर स्वामी महाराज की जय. श्री गुरुनाथा तव शरणम. सगळ्यांनी म्हणायचं श्री गुरुनाथा. सद्गुरुनाथा तव शरणं. सद्गुरु दत्तात्रेया तव शरणं. दत्तात्रेया तव शरणं. श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं. श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं. नृसिंह सरस्वती तव शरणं. नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वती तव शरणं. यतीन्द्र योगी तव शरणं. यतीन्द्र योगी तव शरणं. श्री गुरुनाथा तव शरणं. श्री गुरुनाथा तव शरणं. सद्गुरुनाथा तव शरणं. श्री गुरुनाथा तव शरणं. दत्तात्रेया तव शरणं. दत्तात्रेया तव शरणं. श्री गुरुनाथा तव शरणं. श्री गुरुनाथा तव शरणं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा. गमो पंथ अनंत या राघवाचा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा.
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मालाकमण्डलरुधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारञ्च कृपादानमपेक्षते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रेयांच्या कृपेनं त्यांच्याबद्दलचं चिंतन उपलब्ध होतं, अन्यथा बाकी सगळ्या माहितीची व्यवस्था आपल्यापर्यंत होईल येईल, पण गुरुतत्व समजावून घ्यावं याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते। हा भक्तिशास्त्रातला सिद्धांत आहे की भगवंताला जोपर्यंत वाटत नाही की जीवानी आपल्याबद्दल ऐकावं, तोपर्यंत जीवालाही वाटत नाही की आपण त्याच्याबद्दल ऐकावं। श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असा एक श्लोक लिहिला की दुर्लभं त्रयमयी वैतत दुर्लभं त्रयमे वैतत दैवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः। देवतांच्या कृपेशिवाय मनुष्य देह लाभत नाही। मनुष्य देह जरी मिळाला तरी माणुसकी म्हणून जी असते, मनुष्यत्व असतं, ते लाभत नाही। ते लाभलं तर या देहाचा सर्वोत्तम उपयोग काय आहे याचा विचार करण्याची प्रज्ञा लाभत नाही। ती लाभली तर ते ज्यानी प्राप्त होतं तो सत्संग लाभत नाही। दैवानुग्रह हेतुकम त्रयमे वैतत दुर्लभम किम तत्, ते म्हणाले मनुष्यत्वम एक, मुमुक्षुत्वम दोन आणि महापुरुष संश्रयः, सत्संग लाभत नाही। तुलसीदास असं म्हणाले की बाकी तुम्हाला सगळं मिळेल, सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, मुलं बाळ घरदार इत्यादी सगळ्या गोष्टी, पैसा पाप्याजवळ सुद्धा असतो। सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम अरु हरि कथा तुलसी दुर्लभ होय। शंकराचार्य खोटं का बोलतील, तुलसीदासजी खोटं का बोलतील, एवढ्याकरता मी छोटी प्रस्तावना करतोय की आपण सगळेजण भाग्यवान आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईन कथा ऐकणारे। केवळ हीच कथा ऐकणारे नव्हे, जगामध्ये भगवंताबद्दलचा सत्संग ज्यांना लाभला ते सगळे लोक भाग्यवान आहेत। म्हणून त्या सगळ्यांच्या पुण्याईला नमस्कार करतो सुरुवातीलाच, आणि अत्यंत एकाग्रतेनं आपल्याला 7 दिवस अध्यात्म श्रवण करायचं आहे। या अध्यात्म श्रवणाच्या व्यवस्थेचं यावेळचं नाव आहे श्री गुरुचरित्राच्या अंतरंगात। आपण दासबोध ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, गुरुचरित्र ऐका, गीता ऐका,
भागवत ऐका, काही ऐका, या जीवाचा उद्धार कसा करावा हेच त्यामध्ये सांगितलेलं असतं. खाण्याचे पदार्थ विविध जरी असते तरी त्यामध्ये पोषण मूल्य हाच महत्त्वाचा भाग असतो. आस्वाद मूल्य हा भाग लहान मुलांकरता अपेक्षित असतो. ते कसं लागतं हे लहान मुलं विचार करतात आणि मोठी माणसं आरोग्याकरता कडू असेल तरी ते घेतात. मेथी सकाळी जाग आल्यानंतर ब्रश केल्या केल्या मेथी खातात ना लोक शुगर करता, ती काय गोड असते का साखरेसारखी? मुद्दा हा की टेस्टचा, आस्वाद मूल्याचा फार विचार करू नका. एकाग्रतेने आपण हे 7ही दिवस भगवान दत्तात्रेयांची कृपा मिळवण्याकरता श्रवण करा अशी विनंती करतो. भगवान दत्तात्रेयांचा जो अवतार आहे तो सगळ्यात जुना अवतार आहे. हा कृतयुगातला अवतार आहे. दत्त महाराजांबद्दल नाथांनी असं म्हटलंय, अन्य अवतार येती आणि जाती, दत्तत्व संचले जैसे तैसे. बाकीचे अवतार जे आहेत ते आले, अवतार कार्य करून गेले, पण चारही युग मनुष्याला मार्गदर्शनाकरता आजही उपस्थित असलेला सगुण अवतार आजही दत्तप्रभू आहेत. कुठे आहेत त्याचा पत्ता मी देणार आहे, एकही मिनिट चुकवू नका, मी देणार आहे पत्ता. मोबाईलही घेतला असेल त्यांनी कदाचित, त्याचाही नंबर देईन. विनोदाचा भाग सोडून द्या. अनेकांना दत्तप्रभूंचं दर्शन झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मला दत्तप्रभूंचं दर्शन कुठं झालं याचं वर्णन करणारा एक अभंग लिहिला. टेंबे स्वामींना वारंवार दत्तप्रभूंचं दर्शन होत असे नव्हे, टेंबे स्वामी महाराजांचे श्री गुरु हे स्वतः दत्तात्रेय होते. योगाचं शिक्षण दत्तप्रभूंकडून टेंबे स्वामी महाराजांना प्राप्त होत असे. समर्थ रामदास स्वामींना गिरिनार पर्वतावरती आणि यवतमाळजवळ माहूरगडावरती 2 वेळा दत्तप्रभूंचं दर्शन झाल्याचा उल्लेख समर्थांच्या चरित्रात नुसता आहे नव्हे, तर दत्तप्रभूंनी त्यांना दिलेल्या ज्या पादुका आहेत समर्थ रामदास स्वामींना, त्या आजही सज्जनगडावर समर्थांच्या समाधीमध्ये ठेवलेल्या आहेत. त्या समाधीवर ठेवून त्याची आज पूजा होते रोज. दासोपंतांशी दत्तप्रभू रोज सारीपाठ खेळत असत, बुद्धिबळ खेळत असत. काशीला स्नान, करवीर क्षेत्री भोजन आणि मातापुरी शयन होते प्रतिदिनी, असं संतांनी दत्तप्रभूंच्या बद्दल म्हटलंय. सुरुवातीलाच एक अभंग आपल्यासमोर ठेवतो. ज्ञानोबांची परंपरा जी आहे ती दत्त परंपरा आहे, त्याच्याबद्दल नंतर बोलू. ज्ञानोबा म्हणाले, मला दत्तप्रभूंचं दर्शन कुठं झालं सांगू का? कधी झालं, कसे दिसले प्रभू मला, ऐका. अतिशय गोड असा अभंग. माझे गुरुजी म्हणत की ज्ञानोबांनी दत्तप्रभूंबद्दल लिहिलेला हा एकमेव अभंग आहे. ज्ञानोबांच्या सगळ्या वाङ्मयाचा माझा एवढा अभ्यास नाही आहे, पण हा एकमेव जर अभंग असेल दत्तप्रभूंबद्दलचा, मला दर्शन झालं हे वर्णन करणारा, तर तो किती मौलिक असेल. मला कसं दर्शन दिलं, कुठे दिसले दत्तप्रभू? ज्ञानोबा सांगतात, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, मुद्रा लावुनी खेचरी, मुद्रा लावुनी खेचरी, प्राणायामे पैसला, पहिलं मेरूचे शिखरी. तेणे सांडियेली माया, तेणे सांडियेली माया, त्यजियेली कंथा काया,
त्यजियेली कंथा काया, मन केले से विलया, मन केले से विलया, ब्रह्मानंदा माझारी पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं अनुहत ध्वनी नाद, अनुहत ध्वनी नाद, परम पद, तो पावला परम पद, उन्मनी तुर्या विनोद, उन्मनी तुर्या विनोद, त्याच्या करता उन्मनी तुर्या विनोद, छंदे छंदे डुलतसे, छंदे छंदे डुलत से, छंदे छंदे डुलत से, छंदे छंदे डुलत से, पहिलं मेरूचे शिखर, मेरूचे शिखरी, मेरूचे शिखरी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्या परंपरेतले आहेत, ती परंपरा सुरू कुठून झाली तर भगवान दत्तात्रेय, त्यांचे कोण शिष्य आहेत? गोरक्ष जालंधर चरपटाश्च, अडबंग कानीफ मच्छिंदराद्याः, चौरंगिरे वाणक भर्तृसंज्ञां भूम्यां बभूवर नवनाथ सिद्धाः. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ. महाराष्ट्राला लाभलेली ही गुरुपरंपरा भगवान दत्तात्रेयांच्यापासून सुरू झालेली आहे. एकनाथ महाराजांचे गुरु जे आहेत जनार्दन पंत, आणि जनार्दन पंतांचे गुरु आहेत स्वतः दत्तात्रेय. कोण कोण दत्तप्रभूंचे शिष्य आहेत? कृतयुगामध्ये झालेल्या भगवंताच्या या विशेष अवतारांचे अनेक शिष्य आहेत. पहिल्या काही शिष्यांपैकी आहेत भगवान परशुराम. परशुरामांचे गुरु जे आहेत दत्तप्रभू. अलर्क, यदू, भगवान गोपालकृष्णांचे जे पूर्वज यदू हे दत्तप्रभूंचे शिष्य आहेत. आणि अवधूतांचा, दत्तात्रेयांचा आणि यदूंचा जो संवाद आहे तो भागवतामध्ये स्वतः गोपालकृष्णांनी उद्धवाला सांगितलेला आहे की माझ्या पूर्वजांना प्रभूंनी काय सांगितलं, दत्तप्रभूंनी काय सांगितलं, माझे गुरुजी कोण आहेत, इत्यादी इत्यादी सगळ्या माहितीचा लाभ आपल्याला भागवतामध्ये होतो. बोलण्याचा भाव असा की अशी दिव्य परंपरा लाभली. 84 सिद्धही दत्तप्रभूंचे जे शिष्य झाले, त्यामुळे संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा गुरुपरंपरा पोहोचली. पण महाराष्ट्रामध्ये झालेला जो अवतार आहे, पहिला अवतार हा आंध्र प्रदेशामध्ये झालेला पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ, हा साधारण नामदेव महाराजांच्या समकालीन आहे. पण यांना फार काळ लाभलेला नाही आहे. जणू पुढच्या अवताराची पूर्वपीठिका तयार करण्याकरताच हा छोटासा अवतार घेतला होता की काय, असं अनेक सद्भक्तांनी नमूद केलेलं आहे. पण ज्यांना जवळपास 80 वर्ष कार्य करता आलं, अशा भगवान दत्तात्रेयांच्या अवताराचं नाव आहे
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. इसवी सन 1378 ते 1458 हा प्रदीर्घ काळ ज्यांना लाभला, ज्यांनी संपूर्ण भारतभर संचार केला. संन्यास धर्माची आदर्शाची स्थापना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केली. विशेष करून आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी नरसिंह सरस्वतींचा संचार भरपूर दिसतो, जास्त दिसतो. त्यांचे अंतरंगीचे 7 अधिकारी शिष्य आहेत, जे संन्यासी आहेत आणि योगी आहेत. त्यापैकी एक आहेत श्री सिद्ध, जे सिद्ध गुरुचरित्र सांगणार आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे प्रापंचिक गृहस्थाश्रमी सुद्धा पुष्कळ शिष्य आहेत, जे अत्यंत अधिकारी आहेत, गुरुकृपेला पात्र झालेले आहेत. त्यापैकी एकाचं नाव आहे सायनदेव साखरे. यांच्या घराण्यातल्या एकाने, ज्याचं नाव सरस्वती आहे, वडिलांचं नाव गंगाधर आहे, त्या सरस्वती नावाच्या एका महापुरुषाने गुरुचरित्र लेखन केलं. नृसिंह सरस्वती या नामामध्ये भगवान दत्तात्रेयांचा जो अवतार आहे, नृसिंह सरस्वती या नावामध्ये जे सरस्वती आहे, हे सरस्वती नाव मी धारण करतो म्हणून स्वतःचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये ते नामधारक असा करतात. मी त्यांचं नाव धारण करतो, माझं तेच नाव आहे. आपल्या उपासदेवतेचं नाव ठेवायची पद्धत आहे पूर्वीपासून. या सरस्वती गंगाधरांनी हा गुरुचरित्र नावाचा ग्रंथ नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अवतारानंतर, साधारण अवतार समाप्तीनंतर 100 वर्षांनी लिहिला. अत्यंत ज्याला आपण मॅजिक म्हणूया, जादू, असा हा जादूचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ नुसता घरात जरी असेल तरी भूतपिशाच्यांची बाधा होत नाही. कुणाचा अपमृत्यू झाला असेल आणि याचं वाचन केलं तर त्यालाही सद्गती मिळते आणि पुढच्याही पिढ्यांना दत्तप्रभूंचे आशीर्वाद मिळतात. आपण कथा वाचली असेल, क्षीरसागर नावाच्या एका मोठ्या लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये ही कथा लिहिली आहे. ती व्हॉट्सॲपवर काही वर्षापूर्वी आली होती. आपल्यापैकी प्रत्येकाने बहुतेक ती वाचली असेलच, पण मी आठवण करून देतो. पुण्यातले 4 जे दत्तप्रभूंचे भक्त आहेत, हे लाडकारंजाला निघाले होते. लाडकारंजाला नरसिंह सरस्वतींचा जन्म ठिकाण आहे आणि पोहोचले. स्वतःची गाडी घेऊन निघालेत. 4ही उत्तम शिकलेली मुलं आहेत. असं नाही आहे की बुवा अशिक्षित आहेत. कोणी कॉलेजला आहे, कोणी आता नोकरीला लागतोय, कोणी IT इंजिनियर आहेत, असे हे 4 जण निघाले. लाडकारंजाला पोहोचले. दुपारचा प्रसाद झाला. सकाळी निघाले पुण्याहून, दुपारचा प्रसाद झाला. थोडी संध्याकाळची आरती वगैरे त्यांनी अटेंड केली म्हणा. आणि त्यांना असं वाटलं की आपण असं करूया का, आत्ताच निघूया. या 4घांना जायचं होतं ते माहूर गडावरती, जिथे दत्तप्रभू विश्रांतीला जातात, तिथे दर्शनाला दत्तस्थानं करायला निघाले होते. आणि इतक्यात त्या लाडकारंजाच्या देवस्थानामध्ये आलेले काही 1-2 ब्राह्मण होते, दर्शनाला आले होते. त्यांनी यांना विनंती केली, आम्हाला स्टँडपर्यंत सोडता का, ST स्टँडपर्यंत सोडता. आता जरा दाटीवाटी झाली. वास्तविक त्या गाडीत काही 5 पेक्षा जास्त माणसं बसत नाहीत. आधीच 4 होते, तरी पण त्या दोघांना घेतलं का इथून कोपऱ्यावर सोडायचं आहे. सोडलं. ते उतरले आणि यांची गाडी सुटली. वाजले होते रात्रीचे 7:30-8. खूप काळजीपूर्वक ऐका, म्हणजे आपण कुठला ग्रंथ पाहतो याचा अंदाज येईल. आजच्या काळातली, गेल्या 20-1 वर्षातली घटना असेल ही. आणि निघाले. एक 2-4 मैल गेल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की त्या 2 गुरुजींचं काहीतरी इथे विसरलं, दोघांपैकी कोणाचं तरी. आणि म्हणून पुन्हा गाडी वळवली स्टँडकडं. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत काहीतरी होतं गुंडाळलेलं. पाहिलं तर ते गेले होते, त्यांना ST मिळाली, ते गेले. आता काय भेटतील बघूया, काय योग असेल तसं. आणि म्हणून कोणाच्या तरी एकाच्या सॅकमध्ये
पाठीला लावायच्या सॅक असतात, त्या आपल्याला कॅरी करायला बऱ्याच जातात, जड असल्या तरीसुद्धा पाठीवरती ओझं. तसंही आपण गिर्यारोहणाला तसंच जातो. आणि म्हणून त्यांनी ते कुणाच्या तरी सॅकमध्ये ठेवलं. प्रवास सुरू झाला. 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, तासभर गेला असेल आणि लाडकारंजापासून यवतमाळकडे निघाले ते शॉर्टकटनी. आणि अचानक पाऊस सुरू झाला. दिसे ना काही. बरं, पाऊस एकदा सुरू झाला की 10-15 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये थंडी पडायला लागते. 9 वाजले, 10 वाजले, स्लो चालले ते, कारण रस्त्याचा अंदाज नाही आहे. आणि साधारण 10, 10:30, 11च्या दरम्यान चौघांनाही लघुशंखेला लागली, म्हणून चौघही उतरले. पाऊसच पडत होता, पण कुठंतरी झाडाखाली थांबून काहीतरी युक्ती, कारण ड्रायव्हिंग करता येईना त्यांना. असं जे असं वर्णन केलं मी, तसं जे आपल्या समोर ठेवतोय. आपल्याला त्या सिच्युएशनचा अंदाज आला पाहिजे. रस्ता स्वच्छ दिसत नाही आहे आणि या स्थितीमध्ये चौघं निघाले. आणि 12 वगैरे वाजले असतील आणि खूप त्यांच्या लक्षात आलं, अरे इतका वेळ नाही लागत, 3-4 तास लागतात. आम्ही 8ला निघालोय. बरं, काहीच दिसत नाही आहे, गावच दिसत नाही आहे. इतक्यामध्ये त्यांना एक घर दिसलं. दिवा सुरू होता, कडब्याच्या पेंड्या, म्हणजे शेतकरी कोणीतरी राहतोय म्हणून तिथे ते गेले. एक जण गाडीतच बसून राहायला, उरलेले 3 जण गेले. काय त्यांना वाटलं काही बोलावं लागलं तर पाठीवरती सॅक ती ठेवली होती आणि असे गेले. आणि त्यांना एकदम लक्षात आलं की अरे, एक माणूस पावसात पांघरून घेऊन झोपला होता. पण काही वेळा गडबड असली की आपल्याला लक्षात येत नाही. दिवा चालू होता, ते जुने असायचे 20-25चे असे फिलिप्सचे पिवळे दिवे असायचे बघा, कडव्याच्या पेंड्या टाकलेल्या. एक कुत्रं निजलं होतं, त्याचे डोळे असे थिजलेले होते, उघडे होते आणि थिजलेले होते. तरी त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनीच ते नंतर सगळं लिहिलं आहे. आणि दोघं गेले. दारं उघडी होती आणि आत 7-8 जण झोपलेले होते. आतले दिवे चालू होते. दार वाजवलं गेलं. यांनी दार वाजवलं, टक टक टक. आम्हाला रस्ता सापडत नाही आहे, रस्ता दाखवा, आम्ही बरोबर आहोत का? आणि म्हणून त्यांनी आग्रहाने प्रश्न विचारला, आम्हाला रस्ता सापडत नाही आहे, रस्ता सापडत नाही आहे, रस्ता सापडत नाही आहे. आणि त्यातला कोणीतरी एक उठायचा प्रयत्न करणार. इतक्यात ज्याच्या पाठीवरती ती सॅक होती त्याला एकदम मागं ओढलं कोणीतरी. त्याला कळे ना, तो म्हणला हे जाऊ देत चला. तो माणूस माहिती सांगायला येतोय. इतक्यात या तिघांनी मान वळवली आणि तिघही गाडीत बसले आणि गाडी निघाली. कुठं जायचं माहिती नाही आहे. आणि त्यांना तो शॉर्टकटच सापडेना. बराच काळ ते जात होते आणि पहाटे 3-3:30ला त्यांना तो फाटा लागला जिथे प्रत्यक्षामध्ये मी या चौकात जाऊन बघून आलोय. बरं, मी प्रवास करताना हे सगळं बघितलंय आणि आपल्यासमोर सांगतोय. तो फाटा लागला जिथे प्रत्यक्षामध्ये आता आपण याच्याकडे जायला लागतो, यवतमाळचा तो रोड आहे आणि आपण माहूरकडे जायला लागतो. आता पहाटे 4-4:30ला एक झोपडीवाला तिथे उभा होता. चहाचं दुकान होतं, पण तो काही इतक्या पहाटे 4ला कोण येणार. पण तो आपला शेकत बिकत बसला होता. त्याला सांगितलं बाबा चहा करून दे. मस्तपैकी त्याने चहा केला आणि त्यानं विचारलं का हो, हा रस्ता असा असा, आम्ही रात्री इतका वेळ फिरतोय, असे निघालो. तो एकदम चरकला आणि तो असं म्हणाला, तुम्ही वाचलात. ते म्हणाले म्हणजे काय? आज अमावस्या आहे, म्हणजे काल अमावस्या होती आणि अमावस्येलाच फक्त हा रस्ता मोकळा होतो, हा दिसतो. एरवी कधीही हा रस्ता दिसत नाही. आणि त्यांनी सगळी माहिती सांगितली. आत्तापर्यंत अनेक गाड्या इथे गुप्त झालेल्या आहेत. तुमच्याजवळ अशी कुठली तरी वस्तू आहे किंवा काहीतरी देवाचा आशीर्वाद आहे ज्या वस्तूमुळं तुम्ही पिशाच्यांच्या तावडीतून सुटलात. आणि सगळ्यांच्या लक्षात आलं तोच माणूस, त्या 4 मुलांपैकी त्याच माणसाला एकदम मागं ओढलं गेलं का? त्याच्या पाठी बस सगळेजण सारखे आहेत. त्याच्या पाठीवर सॅक होती आणि सॅकमध्ये काहीतरी वस्तू असणार म्हणून त्यांनी उघडून बघितलं. त्या ब्राह्मणांकडून गुरुचरित्र पारायणाला आले होते. ते गुरुचरित्राची ती पिशवी यांच्याकडे राहिली होती चुकून. गुरुचरित्राची पोथी जरी तुमच्याजवळ असेल, नुसती जवळ, वाचायचं की नाही नंतरचा भाग आहे, तर त्या पोथीचे काही उपयोग आहेत, मी विकायला आणलेल्या नाही आहेत. नाही तर असं वाटेल बहुतेक ऑनलाईन आहे, तर बहुतेक ऑनलाईन विक्रीची पण व्यवस्था आहे का बुवा? नाही. ह्याच्यावर श्रद्धा बसावी. आणि लक्षात ठेवाल, परमार्थामध्ये मी नेहमी सांगतो ही गोष्ट, व्यवहाराच्या बरोबर विरुद्ध असतं. व्यवहारामध्ये असतं पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. घडी डिटर्जंट आहे ना,
परमार्थात बरोबर विरुद्ध असतं. पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो. माणूस जेव्हा देव आहे का नाही, कलियुगात कुठला आलाय देव असं म्हणतो, त्यावेळेला देव पाहण्याकरता जी योग्यता माझ्याजवळ लागते ती आहे का, याचा विचार फार कमी माणसं करतात. आणि अगदी सोपं सिंपल आहे, पण सगळ्यात अवघड आहे. काय? अंतःकरणात जेवढी श्रद्धा परिपक्व होईल आणि विश्वास जेवढा परिपक्व होईल तेव्हा इथे असणाराच परमात्मा प्रगट होईल. मला मुद्दा हा सांगायचा आहे की असं हे गुरुचरित्र हा ग्रंथ नामधारकांकडून लिहिला गेला, सिद्धांकडून सांगितला गेला, हा संवाद आहे. सिद्ध नामधारक संवादे इति श्री गुरुचरित्रे परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे असं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येतं. हा संवाद रूप असणारा ग्रंथ हा एकूण 7491 ओव्यांचा 51 अध्यायांचा 51 अध्यायात. बरं, गुरुगीता ही मूळ स्कंदपुराणामध्ये आलेली शिव आणि पार्वती यांच्या संवादाची इथे उल्लेखाची व्यवस्था आहे, म्हणून आपण 52 म्हणतो. आणि अवतरणिका जी नामधारकांनी लिहिलेली नाही आहे, पण अवतरणिकेचा अधिकार सुद्धा मोठा आहे की अवतरणिका वाचली तरी गुरुचरित्र वाचल्याचं श्रेय सांगितलंय त्यांनी की प्रत्येक अध्यायात काय आहे याचा. अवतरणिका याचा अर्थ अनुक्रमणिका. आधी असते ती अनुक्रमणिका आणि शेवटी येते ती अवतरणिका. असे एकूण 53 अध्याय. 51 अध्याय मूळ गुरुचरित्र, 52 गुरुगीता धरली तर, आणि 53 धरलं तर प्रत्यक्षामध्ये अवतरणिका. असे हे 53 अध्याय अत्यंत आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार करून देणारे आहेत. त्यात पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावेत. काही लोकांचं म्हणणं 1 ते 9 अध्याय दोन्ही पद्धतीने मी वाचून पाहिलेलं आहे. म्हणजे मी माझी जाहिरात करतो असं नाही, पण अनेकांच्याकडनं गडावरती अनेक दत्तभक्तांकडून मी गेली अनेक वर्ष मार्गदर्शन घेतलं की याचा काय उपयोग आहे. एकदम आपल्यासमोर येऊन बोलायला कसं जमेल मला. मी स्वतः ते वाचलेलं पाहिजे, अनेकदा वाचलेलं पाहिजे. स्वामी वरदानंद भारती असं म्हणत असत, मी ज्यांच्याकडं थोडं मार्गदर्शन घेतलं ते म्हणत असल, एखादा ग्रंथ 250 वेळा वाचल्याशिवाय तो मी वाचतोय असं कुणाला सांगू नये. इतक्या वेळा मी वाचलेलं नाही. नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांचं सुरुवात पहिला अध्याय झालेला असतो आणि लगेच स्टेटस टाकतो मी सध्या ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानोबासुद्धा मला हसत असतील, असो विनोदाचा भाग सोडून जरी दिला तरी केवढं गांभीर्य या विषयाला हे मला सांगायचं आहे आपल्यासमोर. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 18 अध्याय, तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय, त्यानंतर 29 ते 34, पाचव्या दिवशी 35 ते 37, 3च अध्याय पाचव्या दिवशी होतात कारण खूप मोठे आहेत, 500 ओव्यांचे अध्याय आहेत ते. यानंतर 6व्या दिवशी 38 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अशी एकूण गुरुगीतेसह हे अध्याय जर आपण नियमाने वाचले, काही नियम सांगितले की गाव सोडायचं नाही, कांदा लसूण खायचा नाही, पलांडू भक्षणवर जावे, सोळं पाळावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, खाण्यापिण्याचं पालन करावं, बाहेर फार कुणाला शिवायला जाऊ नये, जमलं तर रजाच काढावी, रजा काढायला नाही जमलं तर 2 वेळा स्नान करावं, स्नानाशिवाय या गोष्टी करू नयेत, आहार आहे, विहार आहे, सात्विक वर्णन आहे, शक्य तेवढं उपोषण करावं, दत्तनामाचा जप करावा, दिगंबरा जमला तरी ठीक आहे किंवा श्री दत्तात्रेयाय नमः सुद्धा चालेल, बरेच त्यातले मंत्र आहेत. हे सगळे नियम सांभाळून जर पारायण केलं गेलं तर तुमच्या जीवनामध्ये हव्या असणाऱ्या सगळ्या शुभसंकल्पांना गुरुचरित्रांनी सद्गती मिळते आणि तुमचं निश्चित काम होतं. अशा अर्थाने गुरुचरित्र ही सकाम उपासना सांगितलेली आहेत. झोपण्याचे नियम आहेत, कडक पृष्ठभागावर झोपावं, गादीवर झोपू नये त्या 7 दिवसामध्ये, मौन करावं, कुणाची निंदा करू नये. नाही तर मी जर कुणाची निंदा केली तर परिणाम काय होतो, ज्याची मी निंदा करतो त्याच्या खात्यावर मी केलेलं पुण्य रोजच्या रोज जमा होतं. म्हणजे पुण्य मी करतोय तो निवांत आहे, पण मी निंदा केल्याचा परिणाम ज्याच्या, कारण दत्त 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 म्हणत गेलो आणि थोड्या वेळानं तो 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 म्हणत गेलो की ते दत्त तिकडं जातं. म्हणून यातलीच उभी आहे, अतत्वार्थ भाषणी धरावे मौन. मी हे बोलण्याची गरज आहे का याचा विचार करूनच बोलावं. मनुष्य सहजच निंदेची
भाषा उच्चारतो. दोघं एकत्र जमल्यानंतर जर तिसऱ्याबद्दल ते वाईट बोलले नाहीत तर ते महाराष्ट्रातलेच नाहीत, असं आचार्य अत्रे म्हणत असत. बोलण्याचा भाव असा की हे सगळं सांभाळावं. प्रश्न असा आहे, हे सगळं कशा करता सांगतोय? माहिती तर आहेच आहे आपल्याला, ज्याला नाही त्याला माहिती होईल. हे कशा करता सांगतोय? अशी अनेक वर्ष गुरुचरित्र पारायण करणाऱ्याला जर तुम्ही विचारलं की हे 1 ते 7 अध्याय पहिल्या दिवशीच का, 7 ते 18 अध्याय दुसऱ्या दिवशी का, 19 ते 23च असे का, 19 ते 28च असे का, हे नियम तुम्ही पाळता असं का? तर साधारणतः पुष्कळसे लोक सांगतील ते आम्हाला माहिती नाही. आयुष्य गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सुद्धा अनेकांनी अशी उत्तरं दिली की आम्हाला माहिती नाही. मी म्हणत नाही आहे, आदरणीय दत्त महाराज कवीश्वर सांगायचे. दत्त महाराजांचं नाव आणि त्यांचं दर्शनही आपल्यापैकी अनेकांनी घेतलं असेल. म्हणून महाराज आणि त्यांचे शिष्य श्री कुर्लेकर, मी ज्यांच्याकडून अभ्यास थोडासा घेतला की कसं करू मी हे, तर कुर्लेकरांचं एक पुस्तकही उपलब्ध आहे आपल्या आप्पा बळवंत चौकामध्ये, ते मिळतं. 1000 पेक्षा जास्त पानांचा तो ग्रंथ आहे गुरुचरित्रावरचा, त्यांची प्रवचनं. आणि दत्त महाराजांकडून त्यांना ती परंपरा लाभली आहे. ते म्हणायचे की मला साधारणतः ही उत्तरं मिळाली, बा आमच्या श्रद्धेचा विषय आम्हाला काही विचारू नका. ते बरोबर पण आहे. पण ज्ञानोबांची एक ओवी आहे की अर्थेविण पोथी वाचू नये. कुठलीही पोथी अर्थ समजल्याशिवाय वाचू नये. असे गुरुजी गमतीनं नेहमी सांगतात, डॉक्टरांनी तुम्हाला जर प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं किंवा तुम्हाला अमकं झालं आहे, ताप आला आहे, काही अमुक झालं आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे, मग त्याने अँटीबायोटिक्स लिहून दिली, काय ती घेतल्यानंतर त्रास होतो आहे, मग काही ॲसिडिटीची गोळी लिहून दिली, त्यावेळेला शक्ती कमी होते थोडीशी, कारण ते सगळेच बॅक्टेरिया मारून टाकतात. म्हणून एखादी बी कॉम्प्लेक्ससारखी गोळी दिली, आणि पित्त होऊ नये म्हणून एखादी पॅरासिटामॉलसारखी गोळी दिली की ज्याने तुम्हाला दुखत असेल काही पोट इत्यादी तर ते जावं. अशा 4 गोळ्या तुम्हाला साधारण लिहून दिल्या, आणि जर आपण ते दिवसभरामध्ये 3 वेळा वाचल्या तर त्यांनी काम होतं का? म्हणाले अगदी सोपं, त्यांनी काम होणार नाही आहे. ते वाचलं नाही तरी चालेल, पण ती गोळी जर घेतली गेली वेळच्या वेळेला तर आपोआप माझी तब्येत चांगली होणार आहे. तसं हे मी वाचायचं जरूर आहे, पारायण बहादर नुसतं व्हायचं नाही, वाचल्यानंतर माझ्या आचरणामध्ये फरक पडला पाहिजे. आणि हा आचरणामध्ये फरक पडणं म्हणजे गोळी घेणं आहे प्रत्यक्षात. आणि म्हणून कोणताही ग्रंथ आमच्याकडे पूर्वीच्या काळी कसा लावून घेतला जात असे, तर त्यांनी सांगितलं की 4 गोष्टी, 4 कसोट्या वापरल्या जात असत. गुरुचरित्राच्या 4 कसोट्या आधी ऐकून घ्या. कुठल्याही ग्रंथाच्या 4 कसोट्या वापराव्यात. वेदांत शास्त्राप्रमाणे मी आपल्यासमोर बोलतोय. 4 कसोट्यांमध्ये तो ग्रंथ वाचून घ्या, पाहून घ्या, म्हणजे तो तुमच्यावर कृपा करता होईल. आणि तो त्या 4 कसोट्या आहेत. पहिली, अधिकारी च विषयः संबंधश्च प्रभो प्रयोजनम. पहिली गोष्ट, जरा मी थोडा क्रम बदलून सांगतोय, या ग्रंथामध्ये विषय काय आलाय? दत्तप्रभूंबद्दल, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांबद्दल जास्तीत जास्त, आणि श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल, या 3 अवतारांच्या लीला यामध्ये वर्णन केल्या. त्याही सगळ्या वर्णन केलेल्या नाही आहेत. हा वरवरचा कथात्मक विषय आहे. पण कथा नुसती कथा नसते, त्या कथेमध्ये काही तत्व असतं. माझे गुरुजी नेहमी सांगतात, कथेतून तत्व निर्माण होतं आणि तत्वातून कथा निर्माण होते. आपण जे ऐकतो त्याचा प्रभाव आपल्या आचरणावर पडतो आणि तशी कथा आपल्या जीवनात घडते. तत्व कथा, तत्व कथा, तत्व कथा, हेच परंपरेनं आलेलं आजपर्यंतचं सगळं तत्वज्ञान आहे. भगवान गोपालकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अर्जुना मी माझ्या पदरचं तुला काही सांगत नाही आहे. एवं परंपरा प्राप्तम, मनु इत्यादी महान महान राजे लोकांनी परंपरेनं मिळवलेलं जे तत्वज्ञान आहे मी ते तुला सांगतोय की तस्मात युद्धस्व भारत, तुला तुझं कर्तव्य केलं पाहिजे. पूर्वी सगळ्या ऋषीमुनींनी आणि राजे लोकांनी कर्तव्य केली आणि ते तत्वज्ञान मी तुला सांगतोय. पूर्वी कथा घडल्या, त्यातलं तत्व कर्तव्य केलं पाहिजे. एक कर्मप्रधान गीता अशा अर्थाने बघा, गीता रहस्याच्या अंगाने ती ज्ञानप्रधान पण आहे आणि भक्तिप्रधान पण आहे. इकडं आत्ता जायचं नाही आहे. आणि म्हणून तू माझा ऐक आणि युद्ध कर. आता कथेतून तत्व निर्माण झालं, ते तत्व भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाच्या जीवनात कथाच घडली की नाही, हे त्यांनी पराक्रम केला. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये गुरु कृपा मिळवण्याकरता
काय झालं पाहिजे तर ते तत्व लक्षात आलं पाहिजे. म्हणून गुरुचरित्रातला विषय काय आहे? गुरुतत्व विवरण, गुरु भक्ती विवरण आणि गुरुकृपा विवरण. 3 गोष्टी खूप काळजीपूर्वक. गुरुतत्व विवरण, गुरुभक्ती विवरण. गुरुतत्व म्हणजे काय? कोणी माणूस म्हणजे गुरु आहे का? आणि तो तर गेला म्हणजे गुरु गेला का? एक एक अध्याय जसा आपण वाचायला लागू तसं लक्षात येईल, एखाद्या देहातून ते गुरुतत्व प्रगट होतं, पण तो देह म्हणजे गुरु नसतो. त्या देहाची पूजा म्हणजे आपण गुरुची पूजा करतो, पण ती प्रत्यक्षात त्या देहाची नसते, ती गुरुतत्वाची पूजा असते. म्हणून गुरुतत्व निरूपण. आता त्याकरता गुरु कुणावरही कृपा करतात का? नाही. ते माझी तळमळ पाहतात, खरंच गरज आहे का याला पाहतात आणि मग कृपा करतात. म्हणून माझ्याकडून अपेक्षा काय आहे? गुरुभक्ती. ती कशी करायची? हाऊ. नेहमीच 3 शब्द सांगतो, व्हॉट, व्हाय आणि हाऊ. असं मराठीत बोललं की बुवा आपला वाटतो जरा, म्हणून बोलतो. माझ्या जीवनात मला ध्येय काय आहे? मी काय काय करायचं आहे? ऐहिक जीवनातल्या काही गोष्टी मला पाहिजेत, अगदी बरोबर आहे ना, पण त्या कशा करता पाहिजेत? व्हॉट, त्याच का पाहिजेत? व्हाय, आणि या सगळ्या मला कशा प्राप्त होतील? हाऊ. तसं इथे वर्णन येतं की गुरुभक्ती तुम्ही कशी कराल? सकाळी लोक जागे होण्यापूर्वी आपण पहाटे 3-4 वाजता मॉर्निंग वॉकला निघायचं, वाकडी काठी घेऊन, आणि त्यांच्या कंपाऊंडमधले गुलाबाचं फुलं. असं काही गुरुभक्तीचं वर्णन आहे का? म्हणून गुरुभक्ती म्हणजे काय? सकाळ दुपार संध्याकाळ देवासमोर धूप लावला की झाली का गुरुभक्ती? कर्मकांड आणि गुरुभक्ती यांचा काय संबंध आहे? आणि प्रत्यक्षात गुरु कृपा करतात म्हणजे काय? हा विषय ज्या ग्रंथामध्ये आलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे गुरुचरित्र. एक विषय. आता याचा अधिकारी कोण आहे? अधिकारी हा शब्द सत्तावाचक नसून योग्यतावाचक आहे. सत्तावाचक पण शब्द वापरतो, अमक्या 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 ठिकाणी अधिकारी आहेत बरं का. इथे परमार्थामध्ये अधिकारी हा शब्द, मी हे खाण्याचा अधिकारी आहे का? मी हे पिण्याचा अधिकारी आहे का? म्हणजे मी त्याला योग्य आहे का? कारण कुणी काही करायचं नाही आहे. समस्या इथेच आहे. फार छान भागवतामध्ये विषय आला, अधिकारी भेदाहा तू छात्र भेदाहा. जगामध्ये साधना अनेक आहेत, उपासना अनेक आहेत, नुसत्या मला माहिती असून उपयोग नाही आहे. त्या करायला मी योग्य आहे का नाही याचा विचार करून अधिकारी सद्गुरूंकडून संतांकडून मी विचारायचं आहे की मी आहे का योग्य. ग म प नि सा सा नि द प म प ग म ग रे सा. तुकोबांचा अभंग. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. नीट ऐका. साहे ओझे त्यास तेची देऊ, साहे ओझे त्यास. कुणाला किती ओझ सहन होणार आहे त्याला तेवढंच देऊ. संत सांगतायत, तुकोबांचा अभंग आहे. म्हणून संतांना जाऊन विचारावं, माझं मी ठरवू नये की मी हे, मला कळलाय मंत्र, अशुपत मंत्र मिळाला, तो पाशुपत मंत्र मी जपावा का? गायत्री मंत्र मी जपावा का? गुरुचरित्रातला अमका अमका मी फॉलो करावं का? कुठलं व्रत म्हण करावं? वटपौर्णिमा आहे आज, हे करायला कोण योग्य आहे? एकाने आजच पोस्ट टाकली होती, पुरुषांनी करायला काय हरकत आहे? याची एकच समस्या सांगतो मी, त्या पोस्ट बद्दल याच्याबद्दल बोलत नाहीये. ज्याला ज्या विषयातलं माहिती नाही ना त्याला त्या विषयावरती बोलायची थोडीशी आग्रही भूमिका हल्ली निर्माण झाली. कधीपासून ही वटपौर्णिमा सुरू झाली? वट हे 2दा म्हणायचं का? म्हणून दाखवत नाही. कोण आहे वटपौर्णिमा? फक्त पतीच्या करता करायची आहे का ती? माहितीये का सावित्रीची मूळ कथा? सावित्रीने कुणा करता काय काय मागितलंय? सासऱ्यांकरता मागितलंय, पुढच्या पिढ्यांकरता मागितलंय,
आणि सगळ्यात शेवटी पतिकर्ता मागितलाय. म्हणून फक्त पतिकर्ता नाहीये हा विषय, पती हा वन ऑफ देम. आधी पहिली गोष्ट, माझ्या सासऱ्यांना जुमतसेनांना उत्तम दृष्टी यावी, त्यांना 100 पुत्र व्हावेत, ही पहिली मागणी आहे. यम म्हणाला, किती चांगली आहेस ग तू, स्वतः करता काही मागत नाहीस. अनेक अर्थ आहेत. मला सांगायचा भाग असा की हे व्रत कुणी करावं, केव्हा करावं, कधी करावं, कसं करावं, हे संतांना जाऊन विचारा. त्यातला जो ज्ञानी आहे, समर्थ म्हणाले, ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे. जो त्यातला जाणताय त्याला विचारावं. हे ज्या अर्थी मला नको सांगितलंय त्या अर्थी माझं काहीतरी त्यात कल्याण आहे, हा विचार ज्या दिवशी माणसाच्या मनात आला त्या दिवशी सद्गुरूंना आपली काळजी सुरू झाली. हे वाक्य लक्षात ठेवा. संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांचं वाङ्मय जरूर वाचा. मी गावोगावी सांगतो. महाराज सांगत असत, व्यास कुणावर अन्याय करतील, वाल्मिकी कुणावर अन्याय करतील, वसिष्ठ कुणावर अन्याय करतील, त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ असतील ते माझ्या कल्याणाकरताच असतील ना. तू हे करू नकोस आणि तू हे कर. साहे ओझे त्यास तेची देऊ, तेची देऊ. मुंगीवरी घालिता गजाचे पालाण, मुंगीवरी घालिता गजाचे पालाण, मुंगीवरी घालिता गजाचे पालाण. हत्ती जेवढा पाला वाहून नेतो तेवढा पाला जर मुंगीच्या पाठीवर ठेवला तर ते ओझं घेऊन जाता येणार नाही ना. म्हणून अधिकारीचा विषय लक्षात घ्याल. अधिकारी याचा अर्थ मी हे करायला योग्य आहे का नाही आहे हे या ग्रंथामध्ये सांगितलंय. कोण आहे अधिकारी गुरुचरित्राचा असं म्हणल्यावर नकारात्मकता नको. आम्ही वाचू नये असं लिहिलं असेल बहुतेक. तर त्यांनी सांगितलं की गुरुचरित्राच्या ज्ञानाचा कोण अधिकारी आहे. नीट ऐका. प्रारब्धानं आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रपंचामध्ये स्वतःची कर्तव्य जो उत्तम करतो, नीट ऐका, तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही व्यवसायाचा, आपलं काम मनापासून करणारा जो कोणी असेल तो प्रत्येक जण गुरुचरित्राचा अधिकारी आहे, गुरुकृपेचा अधिकारी आहे. म्हणून आपण पुढे पाहणार आहोत. पर्वतेश्वर नावाचा एक आत्ताच्या भाषेत BC किंवा OBC, ज्याला सगळीकडे प्रवेश नाही आहे, वेदांचा अधिकार नाही आहे, पण तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना रोज एक नमस्कार घालत असे. रोज ते स्नानाला निघाले की जायचं, नमस्कार घालायचा आणि स्नानावरून येताना सकाळी नमस्कार घालायचा पहाटे 4-5 वाजता. आणि त्याचं कोट कल्याण केलं. असं नाही की मक्तेदारी नाही आहे कुठल्या जातीची. मला दिलेलं काम मी जर मनापासून करत असेल, आश्रम याचा अर्थ वयोगट आणि वर्ण याचा अर्थ समाजाकरता आपली असलेली जबाबदारी. वृ धातू आहे मूळ. समाजाकरता आपली काही जबाबदारी आहे. कोणी आर्किटेक्ट आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी तबलावादक आहे, कोणी प्रवचनकार आहे, कोणी पेटीवादक आहे, कोणी गायक आहे. हे समाजाकरता करतो आपण, आपल्या आनंदाकरता करतो हे आहेच आहे. पण समाजाचं दायित्व म्हणून आपण ते करतो आणि त्यातनं आपल्याला इन्कम आहे. याला पूर्वी वर्ण व्यवस्था म्हणायचं. आणि आश्रम म्हणजे आपण कुणाचा तरी मुलगा आहोत, कुणाची तरी मुलगी आहोत, कुणाची तरी पत्नी आहोत. या आश्रमामध्ये, या वयोगटामध्ये माझी कर्तव्य काय आहेत. मी जर विद्यार्थी दशेत असेल तर मी उत्तम शिकलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. मी गृहस्थ असेन तर छान उत्तम व्यवस्था सांभाळली पाहिजे. 3 उरलेल्या आश्रमांची सेवा. संन्यासी लोकांना भिक्षा कोण घालणार, मी घालायची. विद्यार्थी जे शिकतात त्यांना मदत कोण करणार, फक्त माझी मुलं नाही, अननोन लोकसुद्धा. म्हणून ही गृहस्थामाची जबाबदारी आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. मी जर वानप्रस्थी असेन, म्हणजे आता रिटायर्ड लाईफ जगतोय, तर त्यावेळेचं सुद्धा माझं काही कर्तव्य आहे. रिटायर्ड बट नॉट येट टायर्ड, तरीसुद्धा पुष्कळ लोक काम करणारे असतात समाजाकरता. आणि प्रत्यक्ष संन्यास आश्रम म्हणजे मी सगळं सोडायचं आहे. आता मला जगाशी घेणं देणं नाही आहे. मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचं आहे किंवा जगाला निर्माण करणारं जे परमात्म तत्व आहे ते तत्व आणि या शरीराच्या आतलं परमात्म तत्व चैतन्य, मी जो जिवंत आहे याचं कारण,
याचा कुठेतरी संबंध आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न ज्या वयात करायचा आहे पूर्णपणे, तो तसा आयुष्यभर करायचा आहे. पण तेवढ्याच करता सगळं सोडायचं. सम्यक न्यासाहा इति संन्यासाहा, त्याला म्हणायचं संन्यास. हे जो मनापासून करणार आहे, त्रिविक्रम भारती हे करणारे आहेत, तेव्हा त्रिविक्रम भारतींच्याकडे जाऊन स्वतः नरसिंह सरस्वतींनी त्यांना साक्षात्कार करून दिलाय कुमसी ग्रामामध्ये. जो आपल्या आश्रमामध्ये म्हणजे वयोगटामधली सगळी कर्तव्य उत्तम करतो आणि वर्णकर्तव्य उत्तम करतो, समाजाकरता जे काम करतो ते मनापासून करतो आणि खूप मनापासून, तो गुरुचरित्राच्या कृपेचा अधिकारी आहे. आता विषय आणि अधिकारी यांचा संबंध काय, काय नेमका संबंध येणार आहे? अधिकारीच्या विषय हा संबंधश्च प्रयोजनम, यांचा काय संबंध आहे? आपण या गुरुचरित्रातून काय प्राप्त, जो अधिकारी आत्ता वर्णन केला, जो ते प्राप्त करण्याचा अधिकारी आहे त्याला काय प्राप्त होणार आहे, त्या संबंधाचं नाव काय? त्याचं नाव आहे, वेदांतातला शब्द आहे थोडासा, प्राप्य प्रापक संबंध. होणारं जे प्राप्य आहे आत्मज्ञान, आणि जो कोणी आहे तो प्रापक आहे. थोडंसं हे बोरिंग आहे बरं का, कारण हे थिअरी आहे. कथा सुरू झाली की नाही बोरिंग, पण ही थिअरी पण ऐकून घेतली पाहिजे. हा संबंध आहे आणि संबंध कसा येतो याकरता एक सुंदर कथा आहे का. जो मनापासून आपलं कर्तव्य करतोय, एक वेगळाच दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहीत असणाराच, पण गुरुचरित्र सोडून दृष्टांत आहे. म्हणजे अधिकारी आणि विषय यांचा कसा संबंध येतो. आद्य शंकराचार्य साधारण 10-12 वर्षाचे असतील आणि एका दारामध्ये आले आणि त्यांनी भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देहि, जाऊ दे सोडून द्या. भिक्षा मागितली, दारामध्ये उभे आहेत. अतिशय गरिबाचं घर आहे ते. संतांना सगळे सारखे असतात. श्रीमंताकडं नेहमी येऊन उतरावं आणि गरिबाला वेळ नाही म्हणून सांगावं असं करतात ते संत नव्हेत. सगळ्यांना ते सारखे आहेत आणि म्हणून ते आधी भावातच नसतात. माझे गुरुजी नेहमी सांगतात की संतांना 2च अवस्था आहेत, तुम्हाला आम्हाला 3 अवस्था आहेत बरं. जागृती, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती, गाढ निद्रा, या 3 अवस्था आपल्याला असतात. संतांना फक्त 2 अवस्था असतात. त्या अवस्थांचं नाव आहे स्वप्नावस्था आणि तुर्यावस्था. तुर्या म्हणजे समाधीत असतात आणि जगात वागताना ते स्वप्नात एखाद्याकरता काही करावं असं करतात आणि त्यामुळे त्यांना आपपर भाव नाही. गाढ झोपलेल्या माणसाला माहिती असतं का कोण शेजारी आहे. नामदेवांचा अभंग आहे, निद्रिस्ताचे शेजे सर्प का उर्वशी, तैसे विषयापाशी मन माझे. गाढ झोपलेल्या माणसा शेजारून किंग कोब्रा गेला, काय त्याला संबंध आहे, घाबरतो का तो? आणि उर्वशी येऊन बसली त्याच्या शेजारी, तरी तो जागा जर झाला नाही तर त्याला काही तिच्याबद्दल आकर्षण वाटतं का? त्या महाभयंकर सर्पाविषयी त्याला भीती नाही, भय नाही आणि रूपवतीबद्दल त्याला आसक्ती नाही. याचं कारण तो गाढ निद्रेमध्ये आहे. असे हे संत असतात. असे आद्य शंकराचार्य एका दारामध्ये आले आणि ओम भवती भिक्षां देहि, त्यांची पद्धत आहे की 3दा म्हणावं. त्यांना वेळ दिला पाहिजे ना. काही घरात काय स्पायडरमॅन राहत आहेत का काय, बर्रकन आणलं वाढलं गेले, असं नाही. वेळ दिला पाहिजे. नाथ संप्रदायामध्ये पद्धत आहे, अलख निरंजन, आज्ञा तीच आहे, परब्रह्माकडे पहा, त्या विश्वनिर्मात्याकडे पहा. अलक्ष येतो, पाहता येत नाही बरं का, पण त्या निरंजनाकडे पहा, ही त्यांची ऑर्डर आहे. अलख निरंजन म्हणतात, 3दा म्हणतात. एकदा ती शृंगी असते ती वाजवतात आणि तेवढ्या वेळात भिक्षा आली तर घ्यायची. ज्या अर्थी भिक्षा आली नाही त्या अर्थी घरात काहीतरी समस्या आहे असा विचार करायचा. चिडचिड करत पुढे नाही जायचं. नाथ संप्रदायात पद्धत आहे. समर्थ रामदासांच्या संप्रदायात पद्धत आहे. एक श्लोक म्हणायचा. तो श्लोक जणू काही त्यांना उपदेश असतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे.
जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. एकदा रघुपती राघव राजाराम भजन करायचं, तेवढ्या वेळात भिक्षा आली तर घ्यायची. समर्थ म्हणाले, बहुता आणिता घ्यावे मुष्टी एक. प्रत्येक संप्रदायाची पद्धत आहे तशी. ही संन्यासी संप्रदायाची परंपरा आहे. आद्य शंकराचार्य दारात उभे आहेत, घरामध्ये कोणी नाही आहे. नवरा उद्योगाला काही याला गेला आहे आणि मुलं बाळं नाही आहेत. आणि त्या मायमाऊलीला खूप गरीब आहे, अगदी जुनी झोपडीसारखं, झोपडीवाजा घर. आणि त्या मायमाऊलीनं सांगितलं, थांब रे बाळा, आणि शोधायला सुरुवात केली. आपल्या घरी जर कोणी आलं आणि तो जर रिकाम्या हाताने गेलं तर ते आपलं पुण्य घेऊन जातं, हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणून पूर्वीच्या काळी पद्धत होती, पोस्टमनला सुद्धा पाणी विचारावं, तो नाही म्हणला तर ती त्याची बाजू झाली. चहा विचारावा, पाणी विचारावं, निदान विचारावं. दारातून विनमुख मनुष्य गेला की तो आपलं पुण्य घेऊन जातो. माझ्या पदरचं नाही, कठोपनिषदामध्ये यम नचिकेत संवादात पहिला प्रश्न यमाने विचारलाय, अरे कधी आलास नचिकेता? यमाची जी पत्नी आहे तिने सांगितलं की देवा तुम्ही गेला होतात बाहेर कुठेतरी आणि हा 2 दिवस कोण मुलगा येऊन बसलाय बघा. म्हणून त्याचं स्वागत केलं, उमऱ्यावर बसला होता तो मुलगा. 2 दिवस खाल्लंस काय? नचिकेत सांगतो, तुमचं पुण्य खाल्लं. हे केवळ श्रद्धेचा विषय नाही, काहीतरी असं असणार आहे त्यामध्ये की ज्यामध्ये कार्यकारण भाव असणार आहे. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप काहीतरी असणार आहे. सगळं आजच्या विज्ञानाला जोडून बघूच नका. माझा एक मित्र गमतीनं म्हणाला, आजचं विज्ञान म्हणजे विदाऊट ज्ञान आहे. आधी रेमिडेसिवर आता म्हणतात नको, त्यांनीच मारतात माणसं. मला त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही आहे. मुद्दा हा की आजच्या विज्ञानाजवळ इक्विपमेंट नाही आहे की हे कसं काय कसं पुण्य गेलं हे शोधेल. पण श्रद्धा अशी बोलते की घेऊन असा विनमुख जाऊ देऊ नये. त्या मुलाला सांगितलं, बाळा थांब. तिच्या दृष्टीने तो मुलगा शंकराचार्य, थांब थांब थांब. आणि घरात शोधतीये, खरंच मुठभर तांदूळही नव्हते. मुठभर तांदूळही नव्हते. तिनं सगळी गाडगी मडकी पालथी करून पाहिली, काही नाही, ना भोपळा, काही नाही. आणि अशा स्थितीमध्ये 2दा ती आली बाहेर, कारण तेवढ्यात जाईल तो. ओम भवती भिक्षांदेही म्हटलाय. 2ऱ्यांदा आली, 3ऱ्यांदा आली, थांब, जाऊ नको. आता जाऊ नको म्हटल्यावर थांबलं पाहिजे. आचार्यानं तिनं 10 मिनिटं जवळपास दारात उभं करून ठेवलं. आणि इतक्यात तिनं पाहिलं कोपऱ्यामध्ये आवळ्याच्या बिया पडल्या होत्या. मुलांनी कुठनं आवळे आणले ते, खूप गरिबी होती हो. पेरू खावा त्याच्यावर जगावं, आंब्याचं झाड दिसलं आंबे खावे त्याच्यावर जगावं. कधी 8-10 दिवसात काही घरी पिकलं झालं, शिजलं तर शिजलं. अशा स्थितीत अत्यंत गरीब असणारं घर. आवळे आणले होते मुलांनी, सगळे आवळे खाऊन फक्त त्या बिया ठेवल्या होत्या. पण एक आवळा एका बाजूनं खराब झालाय म्हणून राहिला होता. तो आवळा आणला तिनं आणि सांगितलं, बाळा आज काही नाही रे माझ्याकडे, एवढंच आहे. आणि म्हणून तो एवढा अर्धा खराब झालेला आणि अर्धा खाता येईल असा आवळा त्याच्या झोळीत घातला आणि डोळ्यात पाणी आणून ती हात जोडून उभी राहिली. कसा प्रसंग असेल. आपण प्रसंग ऐकू नका, तो प्रसंग पहा. नुसतं ऐकून चालणार नाही हो, आपण इमॅजिन केलं पाहिजे कसं झालं असेल ते. आणि हात जोडून उभी राहिली. आचार्यांनी फक्त तिचे डोळे पाहिले, त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या मनात आलं, अरे हा केवढा धर्मपालनाचा अट्टहास. दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ नये एवढ्या करता ही बाई थांब थांब 3 वेळा धावत येते. घरावरनं दिसतंय, कपड्यावरनं दिसतंय, काही नाहीये हिच्याकडे, पण निदान अर्धा तरी खाण्यासारखा आवळा मला वाढते. आचार्यांनी वरती पाहिलं आणि भगवंताच्या सत्तेला प्रश्न विचारला. इतकं स्वतःच्या धर्माबद्दल कर्मठपणानं आचरण करणाऱ्या या घराची अवस्था ही का? आणि जगदंबा महालक्ष्मी आकाशामध्ये प्रकट झाली आणि सत्पुरुषांना विचारतात, या देवता सुद्धा काय आज्ञा आहे देवा सांगा. कारण यांच्यातलं चैतन्य आणि यातलं चैतन्य एक आहे याचा अनुभव यांना आलेला असतो. काय आज्ञा आहे? फक्त प्रश्न विचारला कोड लँग्वेजनी,
प्रश्न विचारला, या घराची अवस्था अशी का, जे इतकं मनापासून धर्माचरण करत आहे, कुणाला दुखवीत नाही आहे, मन लावून, आणि आजच्या या प्रसंगावरून असं का, आणि मला असं ज्या अर्थी तळमळ वाटते त्या अर्थी या घराचं कल्याण झालं पाहिजे. आणि त्याबरोबर आकाशातून एक महत्त्वाची गोष्ट घडली. सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस त्या घरावर पडायला लागला. या प्रसंगी आचार्यांच्या मुखातून स्तोत्र निघालंय, कनकधारा स्तोत्र. करपात्रीजी महाराज नेहमी म्हणत असत, रोज कनकधारा स्तोत्र म्हणा. तुमच्या घरावर असा सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडेल असं नाही बरं का, त्यानं तुम्ही अनसिक्युअर व्हाल कदाचित, पण एक निश्चित होईल की तुम्हाला कमी काही पडणार नाही. करपात्रीजी महाराज नेहमी म्हणत असत, अंगम हरे पुलकभूषणमाश्रयंती भृंगांग. देवा करा यांच्यावर कृपा. काय संबंध आहे गुरुचरित्राचा किंवा या सगळ्या वाङ्मयाचा अधिकारी आणि विषय? हा संबंध आहे. तुम्हाला हवी असणारी इष्ट कल्याणाची प्राप्ती सद्गुरू करून देतात. प्राप्य मला पाहिजे ते, आणि प्रापक म्हणजे मी ते प्राप्त करणारा, हा तो संबंध आहे. आणि शेवटचा विषय प्रयोजनम. काय प्रयोजन आहे? अधिकारीच्या विषया संबंधस्य प्रयोजनम. काय प्रयोजन आहे? फलश्रुती काय, तुम्हाला काय मिळेल? असे आवळ्याचे पाऊस पडतील का? कारण संतांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक चमत्कार केलेले दिसतात. प्रश्न विचारावा मनामध्ये, चमत्काराकरता चमत्कार आहे का त्यातून दुसरं काही फलित आहे? इथेही आपल्याला पुढे ऐकायचंच आहे की चमत्काराकरता चमत्कार नाही आहे, लक्षात घ्या. तर त्या चमत्काराच्या निमित्ताने तो जो कोणी शिष्य आहे वा भक्त आहे त्याचं श्रद्धेमध्ये, त्याच्या भावनांचं श्रद्धेमध्ये रूपांतर व्हावं, श्रद्धेचं निष्ठेमध्ये रूपांतर व्हावं. पण श्रद्धा म्हणजे तरतम भावानी कमी होऊ शकते, पण निष्ठा म्हणजे निश्चयेन तिष्ठती. प्राण गेले तरी चालतील, पण आम्ही सद्गुरूंची पावलं सोडणार नाही. त्या पर्वतेश्वर नावाच्या शूद्राला सगळेजण मारायला, घरातले लोक मारायला धावलेत. ते म्हणले असं नका करू, त्यांनी सगळं कापून टाकलं ना शेत. पण निष्ठा, पण त्या निष्ठेचा उपयोग करून विहित साधन देऊन ही सगळी संत मंडळी त्या साधकाला, त्या शिष्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेतात. हे गुरुचरित्राचं मुख्य प्रयोजन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंती चालवली ना, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती. नाथांचा अभंग आहे. प्रसंग आपल्याला माहिती आहे. चांगदेव महाराज आले होते, पत्र लिहिलं होतं, माहिती असेल तरी ऐका. पत्र लिहिलं होतं त्यांनी. काय लिहायचं? अरे म्हणे याला नमस्कार लिहायचा का आशीर्वाद लिहायचा, म्हणून कोरच पाठवलं होतं. मुक्ताबाईचं वाक्य आहे, ज्ञानूदादा 1400 वर्ष जगून सुद्धा हा कोराच आहे रे. ज्ञानोबा काय म्हणाले असतील? शिष्य नेहमी कोराच पाहिजे. आधी फार लिहिलेलं असेल ना तर नवीन काय लिहिलेलं कळत नाही हो. एक खूप मोठे तबलजी सांगत होते, ते म्हणाले माझ्याकडे जेव्हा तबला शिकायला लोक येतात ना त्यावेळेला पहिलं काढायलाच मला वर्ष लागतं. चुकीचा हात बसलेला असतो, बरोबर आहे ना. आणि आले आपल्या सिद्धी दाखवीत आले, वाघावर बसून आले, हातामध्ये सर्पाचे चाबूक, एवढा चमत्कार. वाघावर आरूढ होऊन सापाचे चाबूक घेऊन हा चांगदेव आलाय. आणि सकाळची पहाटेची वेळ होती. आजही ती भिंत दाखवली जाते आळंदीला. आता त्या भिंतीला भिंत बांधली नाही तर माणसं ज्ञानोबांची भिंत आहे, आमच्याकडे एखादा दगड असू दे म्हणून न्यायला लागली, एखादा तुकडा त्यातला. माझे गुरुजी सांगतात आळंदीला जाल त्यावेळेला माऊलींचं दर्शन नंतर घ्या, आधी भिंतीचं दर्शन घ्या. चालविली जड भिंती, म्हणून त्या भिंतीलाच म्हणाले, दंतघावन करत होते त्या भिंतीलाच म्हणाले चल बाई. थोडक्यात त्यांनी दाखवून दिलं तुझी फक्त चेतनावर सत्ता चालते, आम्ही जड चेतन भेदच विसरलेलो आहोत.
जड भिंती हरली चांग याची भ्रांती, हरली चांग याची भ्रांती, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा मायबाप, दर्शने हरिताप, सकलांचे सुखरूप ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. संतांनी अनेकदा चमत्कार केल्याच्या अनेक कथा येतात, पण चमत्काराकरता चमत्कार नाही, ते त्यांचं ध्येयच नाही आहे. पक्क लक्षात ठेवाल. गोंदवलेकर महाराजांचं छान वाक्य आहे. महाराज म्हणाले, संत जेव्हा चमत्कार करतो त्यावेळेला तो आपल्या जीवनात सगळ्यात खालच्या पातळीला आलेला असतो. म्हणजे त्याची वरची पातळी काय असेल? विश्वच जर मिथ्या आहे तर मिथ्या याच्यामध्ये चमत्कार काय करायचे? पण तुमच्या माझ्या श्रद्धात त्याशिवाय जागे होत नाहीत हो. महाराजांनी आमच्या मनातलं ओळखलं ना तर हे खरे महाराज. येते की नाही मनात? हो म्हणा. आता तो जर महाराज खरा असेल तर तो ओळखून सुद्धा तुम्हाला कळू देणार नाहीये, कारण तुम्ही नकोच आहात त्यांना. ती त्यांची गरज नाहीये, ती आपली गरज आहे सद्गुरूंकडे जाणे, सांगण्याचा भावाचा. म्हणून फलश्रुती एकच आहे की भावनांचं रूपांतर भावामध्ये व्हावं, श्रद्धेमध्ये व्हावं, श्रद्धेचं रूपांतर निष्ठेमध्ये व्हावं, निष्ठेचं रूपांतर नैष्ठिक साधनेमध्ये व्हावं, आणि साधनेचं रूपांतर साध्यामध्ये म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या बोधामध्ये स्थिर होण्यामध्ये व्हावं. हे या गुरुचरित्राचं मुख्य फलित आहे. साईड इफेक्ट्स पण खूप आहेत. अलीकडे खूप कामं होतातच, प्रपंचातली अनेक कामं होतात. सद्गुरू कृपा करतात. आपल्यामध्ये एक प्रेमभाव निर्माण होतो, ज्याला आपण मराठीमध्ये ब्रदरहूड म्हणतो ना. आहे की नाही? एवढा समाज सगळा बसलाय, तो गुरुचरित्र ऐकायला बसलाय की नाही? एका ठिकाणचे आपण अनुग्रहित असू तर आपोआप एकमेकांच्या मध्ये आपल्याला, अहो साधं रिक्षा आपण चालवायला लागलो की दुसऱ्या दिवशी वाजता रिक्षेवाले आपले वाटायला लागतात की नाही? कुठेही काही भांडण हो, रिक्षेवाले लगेच जमतात, रिक्षेवाल्याचं असेल तर. आहे की नाही? मग तसं गुरुभक्तांचं जमणार नाही का? पुढे कथा येते की बिदरचा बादशाह आहे, ज्याचं नाव नववा अल्लाउद्दीन असं लिहिलं आहे इथे. यांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अनुग्रह घेतला आणि त्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना, देवस्थानांना त्रास देणं सोडलं आणि देणगी द्यायला लागला तो देवस्थानांना. आहे की नाही अनुग्रहाचा हा फायदा इतरांना झालेला? अनेक अशा कथा येतात. आणि म्हणून अनेक स्तरावरती एकच वाक्य बोलतो आणि थांबतो. आपण अंदाज करू शकणार नाही इतकं कल्याण गुरुचरित्र तुम्हाला आणून देतं. आता हे गुरुचरित्र 15 मिनिटं राहिली आहेत. निर्माण कसं झालं त्यात क्रम नंतर आलेत, पण पहिल्यांदा निर्माणाची कथा आहे. काय झाला प्रसंग तेवढा सांगायचा आणि थांबायचं. थोडंसं नाम गाऊया, म्हणजे कंटाळा आला असेल तर तो जाईल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अमृताशी सुद्धा पैजा जिंकणाऱ्या
मराठी भाषेमध्ये अनेक मोठमोठे ग्रंथ झाले आणि यातले बरेचसे ग्रंथ आपला परमार्थ कसा व्यवस्थित होईल हे सांगणारे आहेत. पण परमार्थ बरोबर आपल्या सगळ्यांना अनिवार्य असणारा प्रपंचही नेटका होण्याकरता काही सकाम ग्रंथांची निर्मिती करता येईल का, असं जेव्हा संतांच्या मनात आलं तेव्हा संतांकडून तसेही काही ग्रंथ निर्माण झाले. त्याच्यामध्ये आपण गजानन विजय आहे, बाळूमामांची पोथी आहे, अनेक ग्रंथ असे आहेत की जे तुम्हाला सकाम कल्याण देतात. प्रपंचही तुमचा नेटका असावा. त्यातला सगळ्यात जुना मराठीतला सकाम ग्रंथ आहे ज्याला कामधेनू म्हटलंय दत्त संप्रदायाने, तो म्हणजे श्री गुरुचरित्र. हे कोणी लिहिलं तर सायनदेव साखरे यांच्या पिढीतल्या सरस्वती नावाच्या एका माणसाने लिहिलं. काही नावं अशी असतात की जी स्त्रियांना सुद्धा चालतात आणि पुरुषांनाही चालतात. किरण हे नाव आहे, पुष्कळ नाव आहे तसे, त्यातलं सरस्वती हे नाव आहे. आणि त्यांनी मनाला वाटलं म्हणून लिहिलं का, नाही. मग जे अंतरंगीचे शिष्य होते सिद्ध नावाचे, ज्यांना नरसिंह सरस्वतींचा प्रत्यक्ष सहवास अनेक वर्ष लाभला, त्यांनी सांगितल्या ज्या कथा त्या लिहून काढल्या. म्हणजे सिद्ध नामधारक संवाद म्हणजे हे गुरुचरित्र आहे. प्रसंग कसा आहे, लिहायला आरंभ करतात ते, पण लिहायला आरंभ करताना ते गणपती बाप्पाला नमस्कार करतात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. बालार्कप्रभमिंद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम. दत्तात्रेयाला नमस्कार. माला कमंडलोरधः कर पद्मयुग्मे. या 2 श्लोकाद्वारे हा नमस्कार आहे. अनेक पोथ्या पाहिल्या मी आणि गुरुचरित्रांच्या ओव्यामध्ये सुद्धा खूप फरक आहेत अनेक पोथ्यांमध्ये. म्हणून अनेक ठिकाणी फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीनं मी आपल्यासमोर कामतांची जी पोथी आहे त्याच्यावर बोलणार आहे, त्याच्यावरून बोलणार आहे. त्यांनी जवळपास 20 वर्ष अनेक ठिकाणी धांडळून पाहिलं. प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतींच्या मंदिरातही मी परवा जाऊन आलो, तिथे या सायनदेव साखरेंच्या त्या घरी की जिथे ही लिहिली गेली पोथी. पण अजूनसुद्धा ती पोथी सापडलेली नाही आहे जी पोथी प्रत्यक्ष नामधारकांनी लिहिलेली आहे. म्हणून मी किंवा माझ्यासारखे अनेक जण आहेत जे अभ्यास म्हणून करतायत, त्यांनी रामकृष्ण कामतांची जी पोथी आहे ती पोथी स्वीकारलेली आहे. कारण 20 वर्ष खूप ठिकाणी फिरून त्यांनी अनेक पोथ्या एकत्र करून त्यातल्या ओव्या रिपिटेशन्स वगैरे टाळून शुद्ध पद्धतीनं आपल्या पुढे ठेवलेली आहे. सुरुवातीला गणरायाला नमस्कार आहे. आपली पद्धत आहे ओम नमोजी विघ्नहारा, गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा, एकदंता शूर्पकर्णा. आपली पद्धत आहे कुठल्याही कामाला सुरुवात करताना गणरायाला नमस्कार. सरस्वतीला नमस्कार केला आहे. आता बंधू ब्रह्मकुमारी, जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक विणा जिचे करी हंसवाहनी असे देखा. यानंतर नमस्कार करता करता सद्गुरूंना नमस्कार केला. आता बंधू त्रिमूर्तीसी, ब्रह्मा विष्णू शिवांसी, विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करून या. ब्रह्मा विष्णू महेश थोडक्यात रजोगुणाची देवता. गती म्हणजे रजोगुण आहे, लक्षात घ्याल. स्थिती म्हणजे सत्वगुण आहे बरं का. आणि जडत्व, काही न कळणे, हा तमोगुण आहे. या 3 गुणांनी आपलं आयुष्य चाललेलं आहे सगळ्यांचं. हे भिंत जरी असेल तरी त्यात त्रिगुण आणि पंचमहाभूत आहेत, आणि तुमचं माझं शरीर असेल तरी त्रिगुण आणि पंचमहाभूत आहेत. समर्थ म्हणाले मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. पण या 3 गुणांना प्रेरणा देणारी त्याच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत त्यांची नावं अनुक्रम आहेत ब्रह्मा विष्णू महेश. मी बराबर सांगत जातोय कारण आपल्याला 10 मिनिटात थांबायचं आहे. एरवी आम्ही ही कथा 4-4, 5-5 तास पाहतो. कशा करता? त्याला न्याय देण्याकरता. त्याचा अर्थ कळला पाहिजे. नुसतं सांगून कंप्लीट करून गेलो सिलेबस असं नको. म्हणून बराबर सांगतोय. या 3 गुणांच्या देवता आज सुद्धा इंग्रजी पद्धतीप्रमाणे जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन, GOD गॉड, ईश्वर. संपूर्ण विश्वावरती ज्याचं नियंत्रण आहे तो, कोरोनावरती सुद्धा, सगळ्यावर आहे म्हणजे त्याच्यावरही आहे. शंका काढायची नाही, फक्त ऐकायचं आणि पुढे जायचं. मी काय डॉक्टर अशा अर्थानं बोलत नाही. सगळ्यावर जर आहे तर त्याच्यावरही आहे. वसिष्ठ म्हणाले पृथ्वी गोल आहे, बघायला काय लांब जायची गरज नाही आहे. चंद्र ज्या अर्थी गोल आहे त्या अर्थी पृथ्वी गोलच असली पाहिजे.
सूर्य ज्यार्थी गोल आहे, सगळे ग्रह जर गोल आहेत तर पृथ्वी, इतकं सिंपल लॉजिक म्हणलंय त्यांनी योग वासिष्ठामध्ये अनेक ठिकाणी. सांगण्याचा भाव असा की अशा सगळ्या देवतांना नमस्कार केला आणि आता स्वतःची अगतिकता प्रगट करतात नामधारक. मला कसं कळेल हो, मला मराठी येत नाही, मराठी बरोदिल्ला, ते कानडी आहेत साखरे आणि मराठीत ग्रंथ लिहित आहेत, ನನಗೆ मराठी ಗೊತ್ತಿಲ್ಲ, मला कळत नाही. त्यांची ओवीच आहे का, नकळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार. मी फार शास्त्रही वाचली नाहीत हो, फार अभ्यासही नाही माझा. भाषा नये महाराष्ट्र, मराठी भाषा येत नाही म्हणून विनवी तुम्हासी. माझं काही चुकलं ना तर क्षमा करा बरं. केवढा मोठा अधिकार आहे त्यांचा. त्यांच्यासमोर नरसिंह सरस्वती प्रकट झालेत, सिद्ध प्रकट आहेत, समोर बसतायत, पण केवढी नम्रता. ज्ञानेश्वर महाराज इतके मोठे आहेत पण सांगतात तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही सगळे भगवान शंकर आहात. अहो आत्ता होऊन गेलेले बालगंधर्व त्या नाटकाच्या त्या स्टेजवर आल्याबरोबर मायबाप म्हणून श्रोत्यांना नमस्कार करायचे. जी मोठी माणसं असतात ना ती नेहमी दुसऱ्याला आदर देतात, ती डिबेटमध्ये भाग घेत नाहीत, असं वाद करत नाहीत. संबंध याचा प्रसंग काय झाला. आता आई वडिलांची नावं सांगितली आहेत. माझे वडील कोण, माझे वडील गंगाधर. गंगाधरांचे वडील कोण तर देवराव. देवरांचे वडील कोण तर नागनाथ. नागनाथांचे वडील सायनदेव, जे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात शिष्य आहेत. त्यांना नमस्कार करतो, आईला नमस्कार करतो. आपल्या पूर्वजांना ज्यांच्यामुळे आपल्याला ही DNA मिळालेत, गुणसूत्र, फक्त देह नाही, या देहामध्ये काही आपल्याला गुणसूत्र मिळाली आहेत, त्यांना एकदा तरी थँक्स म्हणावं की नाही. म्हणून सगळ्यांना नमस्कार केला आणि सिद्ध सांगता यांनी लिहायला सुरुवात केली. मी कसं लिहू कसं लिहू कसं लिहिलं ऐका. आणि एक छोटा अभंग आला इथे, सगळा अभंग सांगणार नाही आहे, एक दिवशीचा प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की आपल्या वडिलांकडून, थोड्याशा आजोबांकडून नरसिंह सरस्वतींच्या पुष्कळ कथा मी ऐकल्या. आता या लहान लहान मुलांना आपण कथा सांगतो ना, मग मुलं विचारतात पुढं काय झालं बाबा, पुढं काय झालं, पुढं काय झालं. आणि एक वेळ अशी येते की त्यांची क्युरिओसिटी इतकी जागी होते की ते स्वतः ग्रंथ वाचायला लागतात. अशी अवस्था या मुलाची झाली. मुलाची म्हणजे तशी तो तरी ते 50 ओलांडली आहे, प्रपंच पूर्ण होत आलाय. अशा स्थितीमध्ये एकदम असं झालं, अरे माझं नाव सरस्वती आहे, आमच्या घराण्यामध्ये नाव ठेवलंय. आमच्या घराण्यामधलं नाव मला ठेवलंय, गुरूंचं नाव ठेवावं ते ठेवलंय. अनेकदा अजूनही चमत्कार होत आहेत तिथे. असं असून मला एकदाही त्यांचं दर्शन नाही. असं होतं की नाही मितेश, आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो ती परंपरा शोधावी असं वाटतं की नाही, सहजच वाटतं. आणि त्यातून तळमळ निर्माण झाली. ऐका, असे मनी व्याकुळित चिंते वेष्टला बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. गडगंजी नावाच्या गावातून हा नामधारक नरसिंह सरस्वतींच्या म्हणजे गाणगापूरच्या दर्शनाला निघाला. कसा निघाला, निर्वाण अंतःकरणी, अतिनिर्वाण अंतःकरणी लय लावोनी गुरुचरणी, जातो शिष्य शिरोमणी क्षुधा तृषा विसरोनिया. ना त्याला तहान आठवत ना त्याला भूक आठवत. परमार्थातली पहिली अट ही आहे. नाही आम्ही गडावर येऊ म्हणले पण तिथे जेवायची व्यवस्था काय आहे, पहिला प्रश्न आम्हाला हा विचारतात माणसं. म्हणलं आम्ही राहतो म्हणजे काहीतरी व्यवस्था असणारच आहे ना, असं काय करताय. हां, तिथे सामोसे मिळणार नाहीत, आमटी भात निश्चित मिळेल. केव्हा तरी याच्या पलीकडचा विचार मला करता आला पाहिजे. फक्त या देहाला कसं मी सुखात ठेवू हा विचार केव्हा तरी मला टाळता आला पाहिजे, टाकता आला पाहिजे. याकरता उपास तापास आहेत. आणि सहज घडलं, मुद्दाम प्रॅक्टिस म्हणून नाही, सहज घडलं. अहो साधा मुद्दा आहे, कोलेस्टेरॉल चेक करायचं झालं तर ते म्हणले 14 तास तुम्हाला उपाशी राहिलं पाहिजे. मग राहतो की नाही उपाशी. मग इथं तर भवरोग झालाय का चेक करायचं, थोडा वेळ तर उपाशी राहिलं पाहिजे की नाही.
आणि कसा निघाला. मोठा अभंग आहे, त्यातले एक 2-4 चरण ठेवतो आणि मग प्रत्यक्षामध्ये. अति व्याकुळ अंतःकरणी कष्टला भक्त नामकरणी निंदास्तुती आपुली वाणी करीत होय परियसा. स्वतःची निंदा करतोय. काय माझ्या जीवनात अर्थ आहे, काय माझं स्वतःचं मी मिळवलं. केव्हा तरी असं वाटलं पाहिजे मी आजपर्यंत जीवनात काय मिळवलं. आणि मिळवलं त्याला म्हणतात जे हा देह टाकल्यानंतर सुद्धा माझ्या बरोबर येतं. डोंगरे महाराज नेहमी सांगत असत, हमारे नाजायज संपत्ति के भागीदार बहुत लोग मिलेंगे लेकिन हमारे नाजायज कर्मों का कोई भागीदार नहीं होगा. माझ्या पाठोपाठ माझ्या कर्माची गती येणार आहे. मी काय मिळवलं, केव्हा तरी अशी तळमळ लागली पाहिजे. आणि हा निघाला. आणि इथे मोठा अभंग आहे. वंदु विघ्नहरा पार्वती कुमारा नमुते सुंदरा शारदेसी गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात. दामयमक पद्धतीचा अभंग आहे बरं का. दामयमक म्हणजे पहिल्या चरणाचं शेवटचं अक्षर, शेवटचा शब्द तो दुसऱ्या चरणाचं पहिलं अक्षर असतो. याला दामयमक म्हणतात. यमकाचं दाव, दाम म्हणजे दाव बांधल्याचा. आणि हा सांगतोय वंश परंपरेमध्ये सद्गुरू तुमची माझी ओळख आहे, पण आत्तापर्यंत कधी दर्शन दिलं नाहीत मला काही कळत नाही महाराज, मला दर्शन द्या. माझ्याकडनं अपेक्षा काही करू नका. बाळक तान ये नेणे बाप माय, बाळक तान ये नेणे बाप माय. लहान महिन्याच्या बाळाला छोट्याशा ही आई आहे, हे वडील आहेत आणि या दोघांपासून माझा जन्म झालेला आहे. असं काही बायोलॉजिकल नॉलेज असतं का? त्याच्याजवळ काही नसतं. त्याला कळत नाही, हेही कळत नाही. पण तरी आई वडिलांचं अंतःकरण तुटतं ना त्याच्याकरता. महाराज मी तुमचं बाळ आहे ना, मी तुमचा आहे ना, तुमचं अंतःकरण तुटत नाही माझ्याकरता. हा भरा चालत चालत बोलतोय. घडगंचीहून निघालाय गणगापुरी त्या पादुकांच्या दर्शनाला, ज्याला निर्गुण पादुका म्हणतो आपण. आणि हे बोलत बोलत चाललाय. त्याच्या मनामध्ये येतं हे सगळं. लहान बाळाची काय अशी मोठी निष्ठा असते, काय ते समर्पित असतं, काय उपासना करतं. असं म्हणाल आपण, दिलिया वाचोनी नेदवे म्हणोनी. मला देव म्हणतात ना, देव म्हणजे पहिले देव फिरलेव, त्याला काहीतरी द्या मग तुम्हाला मिळेल. असं जर देवा तुमच्या मनात असेल तर मला सांगा, सोन्याची लंका ज्या विभीषणाला दिलीत त्यानं तुम्हाला काय दिलं होतं? आणि ज्यानं सर्वस्व तुम्हाला दान दिलं त्या बळीला तुम्ही पाताळामध्ये दडपलात. देवा त्या ब्राह्मणांनी काय दिलं होतं तुम्हाला परशुराम अवतारामध्ये? सांगा की ज्या ब्राह्मणानं तुम्ही पृथ्वीचं दान दिलं. रडतोय वर का तो, अंतःकरण व्याकुळ, अतिव्याकुळ झालंय. देवा लहान बाळ आ आ करत आणि त्याला आई जवळ घेते आणि दूध पाजते. त्या आईला ते बाळ काही देतं का? आणि घेऊन देणं हा तर व्यवहार झाला, व्यापार झाला. तुम्ही काय मला देणार आणि मी तुम्हाला काय देणार? देवा आपल्या योग्यतेला साजेस द्या. गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, महाराज काय मागावं देवाकडं? त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका घरातली दारिद्र्याची चर्चा ऐकून राजानं रात्रीच्या वेळेला वेश पालटून त्यांचं घर पाहिलं. घरात चर्चा चालली होती. ती चर्चा ऐकून सगळ्यांना गरीब आहे घर, आठवड्यात एकदा जेवतात म्हणून राजानं बोलावणं पाठवलं त्यांना. महाराजांनी सांगितलेली गोष्ट फार अवघड असणारा परमार्थ सोपा करून सांगतात ते गोंदवलेकर महाराज. प्रश्न विचारला की काय तुम्हाला काय पाहिजे? उद्याच्याला दरबारात या. आता रात्रभर यांची चर्चा चालली होती. राजाकडे जायचं, काय मागायचं? बायको म्हणाली एक काम करूया, लाकडं मागून घेऊया. मला फार लाकडं शोधायला, चुली करता लाकडं शोधायला फार त्रास होतो. नवरा म्हणला अगं त्याच्यापेक्षा एक जंगलच मागून घेऊ.
म्हणजे खूप वर्ष आपल्याला पुरेल. मुलगा म्हणाला त्यापेक्षा जमीन मागून घेऊया म्हणजे आपण घर बांधू. इतक्यात त्यांचा मामा कुठून जवळून लांबून आला होता, इटलीतून आला नव्हता. तो मामा तिथून आला आणि मामा म्हणाला काय चालली चर्चा अशी अशी. काही मागू नका म्हणाले, एकच वाक्य बोला, तुझ्या योग्यतेला साजेस दे. काय महाराज ना हे सांगतात, देवा घेऊन या देता नाम नाही दाता, दयानिधी म्हणता बोल दिसे. दयानिधी नाव आहे तुम्हाला, माझ्याकडनं काही घेतल्यावर जर तुम्ही दिलं तर तुमच्या नावाला कलंक नाही का येणार. लोक बोल नाव नाही का ठेवणार. तेव्हा तुम्ही माझ्याकडून काही मागू नका. आणि खूप मोठा अभंग आहे. काय एक एक त्यांनी कल्पना मांडल्यात हो. लहान बाळ म्हणाले, आईचा मार खात लहान बाळ बर का. त्यांनी गोष्ट सांगितली आहे, 2 बाळांना बुडवून आई आत्महत्या करत होती. 2 बाळांना बुडवून आई आत्महत्या करत होती. बाळांना कळत नव्हतं काय चाललंय. त्यांना एवढंच कळत होतं, यातनं आम्हाला फक्त आमची आई वाचविली म्हणून बुडवणाऱ्या तिला ती बाळं मिठी मारत होती. म्हणून तुमच्या माझ्या जीवनात दुःख जरी आलं ना तरी देवालाच मिठी मारावी. काय अभंग आहे हो हा. पहिला अभंग ही गुरुचरित्राची किल्ली आहे हे विसरू नका. पहिला अध्याय नुसती माहिती वजा गुरुचरित्राचं श्रवण करू नका. माझं अंतःकरण कुठंतरी द्रवीभूत झालं पाहिजे. माझ्या अंतःकरणात द्रवीभूतता आली की भगवंत व्याकुळ होतोच होतो. परमार्थ म्हणजे वन साइड लव नाही आहे. तुकाराम महाराज म्हणाले, मला ज्या अर्थी भंडाऱ्यावर बसून डोळ्यात पाणी येते ना देवा, त्या अर्थी तुला पंढरपुरात काहीतरी होत असणार आहे. आजीची नातवाला उचकी लागते किंवा नातवाची आजीला उचकी लागते, त्यापेक्षा हे नातं जास्त सशक्त नव्हे काय. असा चाललाय 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 आणि एक वेळ अशी आली, खूप थकला आणि एका झाडाशी बसला. औदुंबराच्या झाडाशी बसला, टेकला आणि थकल्यामुळे झोप लागली. आणि झोप लागल्यावर त्याला स्वप्न पडलं. ते स्वप्न काय पडलं हे ऐकायला उद्याचं प्रवचन ऐका. उद्याच्या प्रवचनामध्ये आपण हाच विचार करायचा आहे की काय स्वप्न पडलं, कसे श्री गुरुनाथ प्रगट झाले का नरसिंह सरस्वती आले, काय व्यवस्था केली त्यांनी, हे आपण उद्याच्याला म्हणूया, बघूया. आपण माझ्या पाठोपाठ गुरुचरित्राची फलश्रुती म्हणायची आणि लगेच आरती तेवढ्या वेळात लावायची बरं का मितेश. पटकन अर्धा मिनिट आहे आपल्याला. हां, माझ्या पाठोपाठ गुरुचरित्राची फलश्रुती म्हणा. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्वबाधा प्रशमनं धर्मार्थ काम मोक्षदं यं यं चिन्तयते कामं तन्तं प्राप्नोति निश्चितं. पुढचा श्लोक मराठीत आहे, नीट ऐका व्यवस्थित आणि तसा म्हणा. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला. पूर्ण कृपा प्रार्थित वारी सर्व अरिष्ट नेवुनिलया सम्मोह जो जाहला. वारी सर्व अरिष्ट सम्मोह जो जाहला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी. अज्ञानांधजनासी मुक्त शांती विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
आज पहिला दिवस आहे तर गणरायांची आपल्याला आरती म्हणायची आहे. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता. तू आप्तस वरच भय करता तू भय हरता. दंड धरता तू परिपाता. तुझ वाचुनी न तुझी वार्ता. तू आर्ता आश्रय दत्ता मम चित्ता शमवी आता. अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था. तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा. सोडविता दुसरा देवा कोण दत्ता आम्हा त्राता. चित्ता शमवी आता. तू नटसा होगुनी कोपी दंडिताही आम्ही पापी. पुनरपिही सुकत तथापि आम्हावरी न च संतापि. गच्छत स्खलनं क्वापि असे मानुनी न च हो कोपी. निज कृपालेशा ओपी आमावरी तू भगवंता मम चित्ता. तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता. सांभाळूनी मार्गा वरुता आणि तान दुजा त्राता. निज बिरुदा आणुनी चित्ता. तू पतित पावना दत्ता. वळे आम्हा वरता. करुणा घन तू गुरुनाथा मम. सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे गरदार. तव पदी अर्पू असार संसार अहित आभार. परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो. आम्हा अघलेशन बाधो. वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जय. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी सळके माळ मुक्ता फळ. जय देव जय देव दर्शन मात्रे मन. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशर. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. तीनू पुरे चरणी घाले. जय देव जय देव दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन. दास रामाचा वाटपा हे सदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. करीतो प्रेमे तुझ निरांजन स्थिरवुनिया मन. करीतो प्रेमे तुझ निरांजन स्थिरवुनिया मन.
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करीतो प्रेमे तुझा निरांजन धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादिक ऋतुवर्ग व्यापुनी सगर्व योग याग तपदान नेणती असताही अपूर्व सुलभपणे जमिनी त्यासी उद्धरी जो सर्व करीतो प्रेमे तुझा निरांजन स्थिरवुनिया मन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करीतो प्रेमे अत्रि मुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती भिक्षुक होऊनी अनुसूये प्रति बोलती त्रयमूर्ती नग्न होऊनी आम्हा प्रतिद्या अन्न असे वदती परिसुनी होऊनी नग्न अन्न दे तव तेज ज्योती करीतो प्रेमे तुझा निरांजन स्थिरवुनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करीतो प्रेमे दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला उपेंद्र दत्तात्रेय तो वीत निद्र जो तारक योगींद्र वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्यातंद्र प्रेमे तुझा निरांजन स्थिरवुनिया मन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करीतो प्रेमे तुझा निरांजन स्थिरावुनी मन कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की भगवती श्री जगदम्बा माता की श्री मंगलमूर्ति मोरया सब संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ।